हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान बाळाच्या हाताचे हाड मोडले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महिला आघाडी अध्यक्षा ॲडव्होकेट वंदना भागवत यांची संबंधितांवर कारवाईची मागणी। शहापूर तालुक्यातील मौजे मानेखिंड येथील रहिवासी निराशा जीवन धनगर यांना 13 जानेवारी रोजी प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले असता प्रसूती दरम्यान नवजात बाळाच्या हाताचे हाड मोडल्याची घटना समोर आली आहे। याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा ॲडव्होकेट वंदना भागवत यांनी यावर आक्षेप घेत घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा हात मोडल्याने या घटनेस कारणीभूत असलेल्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन 20 जानेवारी 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजेंद्रसिंग पवार यांना दिले आहे। प्रसूती दरम्यान निराशा धनगर यांना डॉक्टरांनी तपासले नसून परिचारिकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ॲडव्होकेट वंदना भागवत यांनी निवेदनात केला आहे। निराशा धनगर यांना प्रसूती वेदना होत असताना परिचारिकांनी अमानवीय पद्धतीने प्रसूती केल्याने नवजात बाळाच्या हाताचे हाड मोडले आहे। दरम्यान परिचारिकांनी एक्सरे काढून बाळाच्या हाताचे हाड मोडल्याची माहिती बाळाच्या वडिलांना दिली। एक्सरे मध्ये बाळाच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याचे दिसत आहे। हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। संबंधित गैरहजर असलेल्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी करून बाळाच्या हाताचे हाड मोडण्यास कारणीभूत असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे ॲडव्होकेट वंदना भागवत यांनी केली आहे। 13 जानेवारी रोजी डिलिव्हरी होताना एक बाळाचं म्हणजे हात फ्रॅक्चर झालेला आहे। तर म्हणजे नक्की काय झालं सर, काय सांगा? निराशा धनगर म्हणून आमची एक पेशंट आमच्याकडे एनसी माता डिलिव्हरीसाठी आणण्यात आली होती। 13/1/2026 रोजी दुपारी 1 वाजता तिला आमच्या लेबर रूममध्ये तपासण्यासाठी आमच्या डॉक्टरांनी तिला घेतले असता तिचे पिशवीचे तोंड 2 सेंटीमीटरने उघडलेले होते। तर त्यावेळेस तिला ॲडमिट करून घेतले आणि व तिला लेफ्ट लॅटरल पोझिशनला झोपण्यास आमच्या डॉक्टरांनी तिला सांगितले। तर तिचे सगळी तपासणी केली असता तिचं ब्लड ग्रुपसुद्धा निगेटिव्ह ब्लड ग्रुप होतं आणि मग आम्ही डॉक्टरांना डॉक्टर कमल चौधरी यांना दुपारी 1:15 वाजता कॉल करून सदर मातेस तपासण्याचे आम्ही सांगितले। तर त्याला मॅडम आल्या व त्यांनी तपासणी केली असता त्यांनी सुद्धा 2 सेंटीमीटरने पिशवीचे तोंड उघडले आहे आणि तुम्ही चालू नका, तुम्ही आराम करा, कळा आल्यावर आम्ही तुमच्यावर उपचार म्हणजे कळा आल्यावर आम्ही तुम्हाला सांगू, आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला हे होईल। तर मग त्यांना लेफ्ट लॅटरल पोझिशनला झोपण्यास सांगितले। मग परत आमचे दुपारी डॉक्टरांनी त्यांना तपासले व परत 4 वाजता 4-4:30ला परत PV केली असता तिचे 3 ते 4 सेंटीमीटर त्याचं पिशवीचे तोंड उघडले होते। मग त्यानंतर तिला परत आराम करायला सांगितले, परंतु तिनं थोडं चालत होती। ती डॉक्टरांचं ना ऐकता झोपून नव्हती राहत। तिच्याबरोबर त्यांचे जे वरिष्ठ लोक होते तर ते त्यांना चालायला सांगत होते, परंतु आमच्या सिस्टरने परत सांगितलं की तू आराम कर, चालू नकोस, बाळाला प्रॉब्लेम होऊन जाईल। परंतु तिने न ऐकता परत ती घेतली। मग संध्याकाळी तिला 5:45च्या दरम्यान तिला कळा चालू झाल्या। तर डॉक्टरांनी आमच्या सिस्टरने तिला टेबलवर घेतले व डिलेव्हरी करण्याचं तिचं प्रोसिजर चालू झाले। तर इन बिटवीन डिलेव्हरी असताना आमच्या सिस्टर तसेच ऑन ड्युटी DMO डॉक्टर मनशा मॅडम होत्या, CMO श्रद्धा मॅडम होत्या। तर त्यांनी सगळ्यांनी ते बघितलं आणि तिचे
मध्ये जेव्हा ती डिलेव्हरीची इन बिटवीन चालू होती तेव्हा तिने मध्येच कळा देण्याची बंद केले व बंद केले म्हणजे ते आम्ही सांगत होतो कळा द्या, पण तिने बंद केलेत. तर बाळाचं तोंड इथे अटकलेलं असतं. मग अटकल्यामुळे तिला हे झालं, म्हणजे बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊन जातो. तर आम्ही सांगत होतो तिला, आमचे सिस्टर वगैरे, की तुम्ही कळा द्या, पण ती एक्झॉस्ट झालेली होती. तिने काही कळा दिलेला नाही. त्यामुळे असिस्टंट करण्यासाठी सिस्टरांना आम्ही तिला बोलवलं, आमच्या सिस्टरने दुसऱ्या सिस्टरांना, आणि ते बाळ बाहेर काढलं. 6:45ला तिची डिलेव्हरी करण्यात आली. त्यावेळेस डॉक्टर मनशा पण होत्या आणि त्या म्हणजे बालरोग तज्ज्ञ पण आहेत. मग त्यांनी लगेच बघितलं आणि बाळाला श्वासोश्वास घेण्याचा त्रास होत होता म्हणून ऑक्सिजन वगैरे लागलं, सगळं सक्शन्स वगैरे घेतले आणि बाकी त्याचं जो पुढील आहे तो ॲनेस्थेसिया. तर एक हाताला तिला सूज थोडंसं असं वाटल्यासारखं आमच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तर तेव्हा त्यांनी आमचे डॉक्टर्स, ऑर्थोपेडिक डॉक्टर फराज यांना फोन करून सदर बाळाची बद्दल कळवले. तर ते बोलले मी आल्यावर त्यांना बघतो आणि त्यांच्याशी हे करतो. आता सध्या तर आपण त्यांना स्प्लीन देऊन आम्ही त्यांना ठेवलेलं होतं. तर मग पुढील प्रोसिजर आम्ही त्याला बाळाला SNCUमध्ये ठेवलं. आमचे जे बाळाचे जे काचेची पेटी आहे त्याच्यात ठेवलं आणि बाळ व्यवस्थित होतं. बाळ म्हणजे त्याच्यानं क्राय वगैरे केलं, सगळं त्यांनी केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मग आमचे डॉक्टर फराज आले आणि त्यांनी त्यांच्यावर उपचार करून बाळाला व्यवस्थित होईल त्याचं आईवडिलांशी त्यांचं आईवडिलांना सांगितलं की कसं कसं होईल काय आहे याचं. तर त्याबद्दल आम्ही त्यांना सगळ्यांना कल्पना दिलेली होती. तर आणि त्यामुळे त्या आईवडिलांची पण काही तक्रार नाही आणि सदर व्यक्तीस आम्ही 2-3 वेळा मागे पण त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आता पण त्यांना फॉलोअप करूनच त्यांना सोडण्यात आलेलं आहे. आणि सदर जी बर्थ इंजुरी झालेली आहे ती स्वाभाविक, म्हणजे असं किंवा ओढताणी किंवा पडलंय बाळ असं न होता कारण ती स्वाभाविक त्याच्याने ते बाळ अटकल्यामुळे, कारण काय आहे आपल्याला एक बाळाचा जीव वाचवावा लागतो, आईचा पण जीव वाचवावा लागेल. त्यामुळे त्या बाळा बाहेर काढणे अत्यंत महत्त्वाचे असते. तर त्यामुळे त्यानुसार आमच्या सिस्टरने आणि डॉक्टरांनी डिलिव्हरी करून त्या बाळाचं चांगलं म्हणजे पूर्ण स्वस्थ बाळ हे झालेलं आहे. त्याला कोणत्याही प्रकारची दुसरी म्हणजे श्वासोश्वासला किंवा काय तुझं इन्फेक्शन वगैरे काही झालेलं नाही. फक्त याचं ते स्वेलिंग आलं, त्यामुळे त्याचं मध्ये थोडं फ्रॅक्चर सारखं वाटतं ते बर्थ इंजुरीमुळे. तर ते त्यांना स्प्लिंट वगैरे लावून आम्ही बरं केलेलं आहे आणि त्यांना 8 दिवसांनी अजून त्यांना फॉलोअप करण्यासाठी बोलवलं आहे. मला एक सांगा सर, अशा घटना म्हणजे घडतात, नेहमीच घडतात की क्वचित घडते, नक्की कसं? नाही, हे खूप आहे. आता तुम्ही माझ्याकडे रोज माझ्या प्रत्येक महिन्याला 250 ते 350 डिलिव्हऱ्या होतात. आता मागील वर्षभरापासून किंवा काय पासून असं कुठंच माझ्याकडे झालेलं नाही आणि असं होत पण नाही. पण अशा एका केसेस हे बर्थ इंजुरी ही होऊ शकते, हे लिखित आहे. म्हणजे तुम्ही दुसरं ओपिनियन घेतलं तरी आमचे दुसरे डॉक्टर आले, डॉक्टर बडिये सर, आणि त्यांनी पण म्हणजे पण ही बर्थ इंजुरी होऊ शकते आणि बाळाचा जीव वाचवणे हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही मुद्दाम किंवा आमच्या सिस्टरांकडून अशी चूक झाली अशी तर मला वाटत नाही आणि त्याबद्दल मी पूर्णपणे खात्री केलेली आहे आणि सर्व संबंधांची मी बोललेलो आहे. पण तशा प्रकारचं काय झालं नाही आणि त्यांच्या वेळेस डिलिव्हरीच्या वेळेस त्यांच्याबरोबर त्यांची बहीणसुद्धा होती. तिनं पण माहीत आहे की कसं बाळ एकदम अडकून पडलेलं होतं, त्यामुळे सगळे घाबरलेले, ती स्वतः घाबरलेली होती. तर त्यामुळे पण आमच्या डॉक्टरांनी आणि सिस्टरांनी ते बरोबर डिलिव्हरी करून त्यांना बाळाला सुखरूप वाचवलेलं आहे. आता जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाने जे आक्षेप घेतलेला आहे त्याच्यावर मध्ये तुम्ही कसं त्यांना उत्तर देऊन देणार? मग आम्ही त्याच्याबद्दल एक समिती गठीत केलेली आहे, चौकशी समिती. त्यात आमचे गायनेकोलॉजिस्ट आहेत, आमचे प्रशासकीय अधिकारी आहेत, आमचे बालरोग तज्ज्ञ आहेत, आमचे मेट्रन मॅडम आहेत. असे 5 लोकांची कमिटी आम्ही स्थापन केलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही संबंधितांची चौकशी करून त्याच्यावर निर्णय घेऊन आम्ही त्यांना कळवण्यात येतो. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.